तर नुकताच राष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे. काय सांगाल? काय भावना आहेत? आनंदाचा क्षण आहे. आनंद वाटला. कारण काय माहिती आहे कोल्हापुरात आता आता आम्ही तुम्हाला सांगतो आमची वडील अजून खेळायची 60-65च्या अगोदर. त्यानंतर आम्ही खेळायला चालू केलं. पण आम्हाला महत्त्वाचा कोल्हापूरला प्रॉब्लेम काय होता, जसं इंटरनॅशनलला जे काही गोष्टी पाहिजे आहेत, त्या या सुविधा आपल्या कोल्हापुरात मिळत नाहीत. पहिली गोष्ट, सगळ्या खेळामध्ये टॅलेंट आहे, पण सुविधा नाही आहेत. म्हणून माझ्या डोक्यात होतं, ज्यावेळेला मी निवडून आलो, की आपल्याला इथे इंटरनॅशनल ग्राउंड करायचं आहे. आम्ही गेली 30-35 वर्ष स्टेटला फर्स्ट आहे. अभिमानाची गोष्ट आहे कोल्हापूर विभाग. तो पुन्हा बॉम्बेपेक्षा आम्ही भारी आहे. पण ज्यावेळेला आम्ही साध्या ग्रासवर खेळतो त्यावेळेला आम्ही जिंकत होतो आणि जेव्हा टर्फ ग्राउंडवर खेळायला आलो तर आम्ही हारायचा. पण तिथला खेळ आणि इथला खेळ जमीन आसमानचा फरक आहे. युरोपियन कंट्रीमध्ये कंटिन्यू का हे आहे तुम्हाला सांगतो. आज भारत पाकिस्तान ग्रासवर ऐकत नव्हतं. तिने आपल्या पद्धतीने, कारण तिथे कायम बर्फ ऊन कायम बर्फ आणि पाऊसच असते, ऊन नसतेच. त्यामुळे हे लॉन जगत नव्हतं म्हणून तिने कृत्रिम लॉन केलं. आज हॉलंड बघायचा तर पश्चिम महाराष्ट्र एवढा आहे, 600 ग्राउंड्स आहेत. ऑस्ट्रेलियात 800 ग्राउंड्स आहेत. इंग्लंडमध्ये 500-600 ग्राउंड्स आहेत. आज आपण बघा तुम्ही मॅच बघताना शेवटची 10-15 मिनटं आपले प्लेयर बेटाळलेले असतात. ती जन्मताच खेळतात आणि आम्ही सिलेक्शन झाल्यावर कॅम्प बिम बसल्यावर तरच खेळायला मिळते. म्हणून माझ्या डोक्यात होतं की आपण हा ग्राउंड करायचा. त्याबद्दल कोल्हापूर महापालिकेच्या सर्व नगरसेवक, अधिकारी, आयुक्तांनी मला साथ दिली. तसंच आमदार खासदार होते, तिन्ही साथ दिली. पत्रकार बंधू, कॅमेरामन आणि मी धडपड करत होतो. आणि त्यानंतर नशिबानं खेलो इंडिया मोदी साहेबांनी चालू केली 2016ला. हे 2000 पासून मी काम चालू केलं.